If I fail, India fails. India is on the verge of bankruptcy. मित्रांनो, मनोज बाजपेयींचा एका नवीन चित्रपटाच्या पोस्टरने सध्या सोशल मीडियावर वादळ उठवले. चित्रपटाचं नाव आहे गव्हर्नर द सायलेंट सेव्हियर. पण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच याला प्रोपगंडा का म्हटलं जाते? काय आहे 1991चं ते रहस्य जे आता पडद्यावर येणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाचा कच्चा चिठ्ठा खोलवर जाऊन तपासणार आहोत. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. सर्वात आधी समजून घेऊया की हा चित्रपट नक्की कशावर आधारित आहे. हा चित्रपट 1991च्या भारताच्या आर्थिक संकटावर बेतलेला आहे. त्या काळात भारताकडे परकीय चलन संपलं होतं आणि देशाला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. मनोज बाजपेयी यात एका गव्हर्नरची भूमिका साकारत आहे, जी व्यतिरेखा आरबीआयचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमण यांच्यावर प्रेरित असल्याचं सांगितलं जातं, ज्यांनी त्या कठीण काळात भारताची अर्थव्यवस्था कोलमडण्यापासून वाचवण्यासाठी पडद्यामागून हालचाली केल्या होत्या. आता मुख्य प्रश्न, लोक याला प्रोपगंडा का म्हणत आहेत? याची 3 प्रमुख कारणं आहेत. नंबर 1, निर्माता विपुल अमृतलाल शहा, ज्यांनी द केरला स्टोरी आणि बस्तर सारखे वादग्रस्त चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांवर एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करत असल्याचा आरोप नेहमीच होतो. नंबर 2, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर यांनी द काश्मीर फाईल्समध्ये बिट्टा कराटेची भूमिका साकारली होती आणि राजकुमार संतोषी यांच्या गांधी गोडसे चित्रपटात त्यांनी नथुराम गोडसेंची भूमिका बजावली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टकडे लोक राजकीय चष्म्यातून बघत आहेत. नंबर 3, इतिहासाची मांडणी. टीकाकारांना असं वाटतंय की 1991च्या सुधारणांचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना न देता हा चित्रपट केवळ एका ब्युरोक्रॅटला रक्षक म्हणून दाखवून जुन्या सरकारांना निकामी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट 12 जून 2026 रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. यात मनोज बाजपेयी सोबत अदा शर्मा देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. द केरला स्टोरी नंतर अदा शर्मा आणि विपुल शाह पुन्हा एकदा एकत्र आल्यामुळे लोकांच्या शंका अधिक गडद झाल्या. संगीत अमित त्रिवेदींचं आहे तर गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहे, जे या चित्रपटात काहीतरी वेगळं दडलंय याची साक्ष देतात. आता प्रश्न उरतो, तुम्ही हा चित्रपट पाहायचा की नाही? जर तुम्हाला राजकीय थ्रिलर आणि भारताचा आर्थिक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मनोज बाजपेयींचा अभिनय पाहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पण इतिहास पाहताना तो केवळ एका बाजूने न बघता त्या काळातील सर्व पैलूचा विचार करून स्वतःचं मत बनवणं गरजेचं आहे. कोणतेही कथानक हे पूर्णतः सत्य नसतं, त्याला सिनेमॅटिक लिबर्टी असतंच, हे विसरून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं? गव्हर्नर हा चित्रपट खरोखरच एका विसरलेल्या नायकाची कथा सांगेल की हा केवळ एका विचारधारेचा प्रचार करेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच लाईक करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.